Hello students, very good morning to all of you. Today we'll discuss the next part of basic concepts of chemistry. In last part we have discussed stoichiometry, correct. Also we have discussed some problems based on it. Okay, I think homework साठी मला एक problem दिला होता तुम्हाला. Okay, yes, that is calculate the volume of CO2 produced when excess of ethane reacts with 64 gram of oxygen. ओके, इथेन ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करायचं आहे, म्हणजे थोडक्यात काय करायचं आहे, बर्न करायचं आहे, कंबशन रिॲक्शन आहे ही, करेक्ट. आणि व्हॉल्यूम CO2चा किती प्रोड्यूस होतो दॅट वी आर गोइंग टू फाइंड आउट, करेक्ट ना. ओके, सी हियर हाउ टू फाइंड आउट. फर्स्ट ऑफ ऑल राइट डाउन दी balanced chemical equation is that is C2H6 when reacts with oxygen which forms CO2 plus H2O. ठीक आहे बाळांनो, ह्या रिॲक्शनमध्ये हीट इव्हॉल्व होते. ते दाखवलेलं नाही आहे. सी हियर 2 कार्बन्स, ठीक आहे, आणि इथे किती कार्बन आहेत, एकच कार्बन आहे, म्हणजे बॅलन्सिंग करावं लागेल तुम्हाला. 6 हायड्रोजन्स आहेत, इथं 2 आहेत, 3 ने मल्टिप्लाय करा, करेक्ट ना. नाव काउंट दी नंबर ऑफ ऑक्सिजन आयटम्स. 2 × 2 4, 4 × 3 7. इथं काय करायला आता 7 डिवायडेड बाय 2. 7 डिवायडेड बाय 2 मीन्स 3.5. 3.5 × 2 किती होतील, 7 होतील, बरोबर आहे ना. ऑड नंबर जर येत असेल, इथं ऑक्सिजन ऑड येत असतील तर इथं काय करायचं आहे, ऑड नंबर डिवायडेड बाय 2 करायचं. आणि इवन येत असेल तर मग डेफिनेटली इथं हाफ करू शकता डायरेक्ट तुम्ही. येते लक्षात. फ्रॅक्शनमध्ये जर ठेवायचं नसेल तुम्हाला तर होल नंबरमध्ये कन्वर्ट करू शकताय तुम्ही, बरोबर ना. होल नंबरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करू शकता तुम्ही, 2 ने मल्टिप्लाय करू शकता. समजते का हे, ठीक आहे. येस, मग आता CO2 प्रोड्यूस फाइंड आउट करायचे आपल्याला. CO2 प्रोड्यूस्ड, करेक्ट. आता मला सांगा 7 डिवायडेड बाय 2 मोल प्रोड्यूसेस हाऊ मेनी मोल्स, 2 मोल्स. 2 मोल CO2 प्रोड्यूस करतो. किती ऑक्सिजन, 7 डिवायडेड बाय 2 मोल ऑफ ऑक्सिजन. हा तर एक्सेसमध्ये आहे, जेवढा पाहिजे तेवढा रिॲक्ट होतो, कोणासोबत, ऑक्सिजनसोबत. येते लक्षात, ठीक आहे. मग आता ऑक्सिजनचा तुम्हाला मास फाइंड आउट करावा लागणार आहे. मग 7 डिवायडेड बाय 2 मोलसाठी किती मास होतो, 7 डिवायडेड बाय 2, बरोबर आहे ना, इंटू एका मोलचा मास किती असतो, व्हॉट इज दी मास ऑफ 1 मोल. येस, इट इज डेफिनेटली 32 ग्रॅम. मग इथं किती होणार आहे, 2 × करेक्ट ना, ठीक आहे. व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं तुम्हाला. इथं काय घ्यावं लागेल तुम्हाला, व्हॉल्यूम घ्यावं लागेल. 22.4 लिटर एका मोलसाठी. एवढं असतं मोल पर लिटर. मग 2 मोलसाठी 2 ने मल्टिप्लाय केलं, करेक्ट ना, ठीक आहे. आता 64 ग्रॅमसाठी फाइंड आउट करायचं आहे. मग 7 डिवायडेड बाय 2 × 32साठी किती आहे, मला डिवाइड पण करून घ्या लगेचच. 7 × काय येईल इथं 16, बरोबर आहे ना. स्मॉल डिजिटमध्येच ठेवलं, प्रोडक्टमध्येच ठेवलं तरी चालेल. प्रोडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशनमध्येच ठेवलं तरी चालेल ह्या व्हॅल्यूज. आता 2 × 22.4, ठीक आहे. येस, हे ग्रॅममध्ये आहे. देन 64 ग्रॅम करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच, हे कशामध्ये आहे, लिटरमध्ये आहे. करा कॅल्क्युलेशन. 64 × 2 × 22.4 डिवायडेड बाय 7 × what 16. 7 × 16 करू शकता ना आता कॅल्क्युलेशन, ठीक आहे. करेक्ट आहे का, ठीक आहे. त्याचा आन्सर येतं अप्रॉक्सिमेटली 25.6. चेक करू शकता तुम्ही, लक्षात येते, ठीक आहे. किती CO2 इव्हॉल्व होतो मग, 25.6 लिटर. आलं का लक्षात, व्हेरीफाय करा. पुढे जाऊया आता. तुम्हाला DPP दिलेली बळं ना, त्या DPPमध्ये येस क्वेश्चन नंबर, एक मिनटं सांगतो मी तुम्हाला. क्वेश्चन नंबर 47 बघायचा DPPमध्ये. येस, क्वेश्चन नंबर 47. ॲज्युमिंग दॅट, बघा केअरफुली, assuming is that petrol
इज ऑक्टेन. ॲझ्युम करायचं आहे पेट्रोल काय आहे, ऑक्टेन आहे आणि त्याचा फॉर्म्युला आहे C8H18. ठीक आहे. अँड हॅज अदरसुद्धा आपण सॉल्व करणार आहे. डोंट वरी, जे ट्रिकी प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करणार आहे. तुम्ही सिम्पल सगळे सॉल्व करून घ्या. ओके. ॲझ्युमिंग दॅट पेट्रोल इज ऑक्टेन अँड हॅज डेन्सिटी 0.8 ग्रॅम पर ml. ठीक आहे ना. ओके, ग्रॅम पर ml. त्याच्यानंतर 1.425 लिटर ऑफ पेट्रोल ऑन complete combustion will consume. बरोबर आहे ना. ओके. येस, ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. फर्स्ट काय दिलेलं आहे, 50 मोल ऑफ O2. करेक्ट. सेकंड आहे 100 मोल ऑफ O2. थर्ड ठीक आहे 125 मोल ऑफ O2. आणि फोर्थ आहे 200 मोल ऑफ O2. करेक्ट. ठीक आहे. आता केअरफुली प्रॉब्लेम ऑब्झर्व करा. ॲझ्युमिंग दॅट पेट्रोल इज ऑक्टेन, म्हणजे फॉर्म्युला दिलेला आहे पेट्रोलचा. हायड्रोकार्बन आहे तो, कार्बन आणि हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड. एक क्लिअर झालं. ठीक आहे. अँड हॅज अ डेन्सिटी 0.8 ग्रॅम पर ml. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे ना. डेन्सिटी गिवन आहे त्याची. ओके. आणि वॉल्यूम दिलेला आहे 1.425 लिटर ऑफ पेट्रोल. ओके. ऑन कम्प्लीट कंबशन विल कंझ्युम हाऊ मच ऑक्सिजन. म्हणजे तुम्हाला व्हॉल्यूम कशाचं दिलेलं आहे, ह्या ऑक्टेनचं दिलेलं आहे, त्या पेट्रोलचं दिलेलं आहे. करेक्ट ना. ठीक आहे. आणि त्याची डेन्सिटी दिलेली आहे. बघा बळानं कसं सॉल्व करायचं. फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन दी balanced chemical equation for this combustion reaction. C8H18 एक हायड्रोकार्बन आहे. बरोबर आहे ना. व्हेन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन, मी तुम्हाला सांगितले काय फिक्स फॉर्म करायचा, CO2 प्लस H2O. कम्प्लीट कंबशन आहे. CO2 प्लस H2O प्लस हीट फॉर्म होते. करेक्ट. ठीक आहे. बॅलन्स करा. कार्बन किती आहेत, 8 आहेत. 8 मल्टिप्लाय करा. हायड्रोजन 18 आहेत. कितीनं मल्टिप्लाय कराल, 9 मल्टिप्लाय कराल. ऑक्सिजन चेक करा आता. ठीक आहे. 8 × 2 16 प्लस 9 × 1 9 इज इक्वल टू 25. मग इथे किती लिहाल आता, ऑड नंबर आहे ना, 25 डिवायडेड बाय काय कराल, 2 कराल. ठीक आहे. मग इथे नंबर ऑफ ऑक्सिजन्स किती होतील, इथे किती येईल, 12.5 × 2 म्हणजे 25 ऑक्सिजन येतील. समजलं का हे बळानं. ओके. आता फाइंड आउट काय करायचं आहे तुम्हाला. ओके. त्याच्यावरती फोकस करा. लिटरमध्ये तुम्हाला व्हॉल्यूम दिलेलं आहे 1.425 लिटर ऑफ पेट्रोल ऑन कम्प्लीट कंबशन विल कंझ्युम. आता बघा. ओके. डेन्सिटी जी आहे ती ग्रॅम पर ml दिलेलं आहे. इथं mlमध्ये दिलेली आहे डेन्सिटी, आणि इथं व्हॉल्यूम कशामध्ये, लिटरमध्ये दिलेलं आहे. म्हणजे व्हॉल्यूम कशामध्ये घ्यावं लागेल तुम्हाला, mlमध्ये घ्यावं लागेल. बरोबर आहे ना. ओके. तर ते कन्वर्ट कशामध्ये होणार आहे, ग्रॅममध्ये होणार आहे पुढे जाऊन. ठीक आहे ना. ओके. आता इथं कन्वर्जन फॅक्टर सांगतो मी तुम्हाला कसं करायचं कन्वर्जन. ठीक आहे. डेन्सिटी इज इक्वल टू काय, हे मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, मास फाइंड आउट करायचं आहे. डेन्सिटी गिवन आहे, व्हॉल्यूम गिवन आहे. बरोबर आहे का. ठीक आहे. मग मास इज इक्वल टू ओके काय कराल, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. का मास फाइंड आउट करायचं, कारण काय, ओके आपल्याला विचारले काय, नंबर ऑफ मोल्स विचारलेत ऑक्सिजनचे. आलं लक्षात. आणि डेन्सिटी गिवन दिली आहे. ओके. मग डायरेक्ट काय कराल तुम्ही, स्टँडर्ड टेम्परेचर, प्रेशर वगैरे इथं काय मेन्शन केलेलं नाही, त्याच्यामुळे काय डेन्सिटी यूज करून त्याचा मास फाइंड आउट करा. कोणाचा मास, ह्या पेट्रोलचा मास फाइंड आउट करा. ओके. मग जनरल इक्वेशनसाठी 1 मोलसाठी फाइंड आउट करू शकता, किंवा गिवन मोलसाठी इथं लिहू शकता अगोदर, त्याच्यानंतर रिक्वायर्ड मोलसाठी लिहू शकता. येते लक्षात. ठीक आहे. मग डेन्सिटी 0 पॉईंट किती दिलेली आहे, 8 दिलेली आहे. ठीक आहे. आणि व्हॉल्यूम किती दिलं आहे, लिटरमध्ये. आता लिटरचं कन्वर्जन तुम्हाला mlमध्ये करता येतं,
करा बरं खाली एम एलमध्ये कन्व्हर्जन कसं कराल 1.425 इंटू 10⁻³ हे कशामध्ये झालं एम एलमध्ये म्हणजेच 1425 काय होईल एम एल 1425 एम एल ठीक आहे. मग ठेवा इथं डेन्सिटी आहे 0.8 इंटू किती आहे 1425 काय येईल हा मास येईल. डेन्सिटी काय आहे ग्रॅम पर एम एल आहे आणि हा काय आहे एम एल आहे एम एल पर एम एल गेट कॅन्सल्ड ठीक आहे ना. ओके करा 8 मल्टिप्लाय आता इज इक्वल टू 1140 ओके काय येईल ग्रॅम. काय मिळालं तुम्हाला मास मिळालं. कशाचा मास मिळालेला आहे येस ह्या पेट्रोलचा मास मिळाला. येते लक्षात ओके येस. आता आपण कॅल्क्युलेशन करूया. सी हियर हा 1 मोल आहे रिॲक्ट्स विथ हाऊ मच मोल 25 डिवायडेड बाय 2 मोल टू प्रोड्यूस वॉट 8 मोल हियर ऑल्सो 9 मोल. ओके रिलेशन कशामध्ये घ्यायचं आहे आपल्याला ऑक्सिजन फाइंड आउट काय करायचं ऑक्सिजन फाइंड आउट करायचं आहे. किती कंझ्युम होतो असं विचारलं आपल्याला. येतं लक्षात कोणासोबत C8H8 सोबत. क्लिअर आहे ठीक आहे. मग हे लागणार आहेत का आपल्याला नाही हे लागणार नाहीत. काय लागणार आहेत ह्या 2 गोष्टी लागणार आहेत. करेक्ट हे नोट करा तुम्ही येस. चला कॅल्क्युलेशन करूया. बघा 1 मोल म्हणजे किती ग्रॅम ते पण फाइंड आउट करावं लागेल तुम्हाला. ओके 12 इंटू 8 प्लस इथे किती आहेत 18 1 इंटू 18 किती होतील 96 प्लस 18 114 करेक्ट आहे का 114 ठीक आहे येस नोट करा 114 ग्रॅम. क्लिअर 1 मोलमध्ये किती आहे 114 ग्रॅम आहे ठीक आहे ना. ओके आपल्याला ऑक्सिजन मोल्समध्येच विचारलेलं आहे त्याच्यामुळे मोल्समध्येच ठेवा. 114 ग्रॅम रिॲक्ट्स विथ 25 डिवायडेड बाय 2 मोल ओके टू प्रोड्यूस दिस मच CO2 अँड H2 करेक्ट. मग गिवन किती आहे आत्ता कॅल्क्युलेशन केलेलं आपण. ओके किती होतं सांगा बरं 1140 करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच करू शकता करा मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 25 इंटू 1140 डिवायडेड बाय 114 करेक्ट ठीक आहे. किती येईल आन्सर इथं हे 10 म्हणल्यानंतर ना ओके डिवायडेड बाय 2 इथं घेऊया आपण करेक्ट 10 इट मीन्स 250 डिवायडेड बाय ओके इज 2 इट मीन्स 125 कसं केलं समजलं ना. ओके बाळांनो तुम्हाला डेन्सिटी दिलेली आहे डेन्सिटीवरनं काय केलं आपण मास फाइंड आउट केलं पण इथं युनिट्स बघा खूप केअरफुली कन्व्हर्जन आले पाहिजेत ना. ओके डेन्सिटी कशामध्ये 0.8 ग्रॅम पर एम एल गिवन आहे बरोबर आहे ना. ओके आणि हा कशामध्ये लिटरमध्ये आहे. मग लिटरमध्ये काय करावं लिटरमधून तुम्हाला एम एलमध्ये कन्व्हर्जन करावं लागेल करेक्ट ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रॉब्लेम ऑप्शन किती येतो त्याचा चेक केलं ना. ओके 125 नेक्स्ट 48 बघा पुढचा प्रॉब्लेम 9 ग्रॅम ऑफ ॲल्युमिनियम विल रिॲक्ट विथ 9 ग्रॅम ॲल्युमिनियम ऑफ ॲल्युमिनियम विल रिॲक्ट कशासोबत रिॲक्ट सांगितलं तर डेफिनेटली ऑक्सिजन सोबत ठीक आहे. 6 ग्रॅम O2 सेकंड काय दिलेलं आहे 8 ग्रॅम O2 थर्ड आहे 9 ग्रॅम O2 अँड फोर्थ आहे 4 ग्रॅम O2 4 ग्रॅम O2 9 ग्रॅम ऑफ ओके ॲल्युमिनियम विल रिॲक्ट विथ किती ग्रॅमसोबत रिॲक्ट होतो. ओके आता ऑक्सिजन आणि ॲल्युमिनियमची रिॲक्शन होऊन असली पाहिजे तुम्हाला. ॲल्युमिनियम वेन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन विच फॉर्म्स Al2O3 मग बॅलन्स्ड रिॲक्शन गिवन आहे तुम्हाला ऑलरेडी. ट्वाइस ॲल्युमिनियम प्लस 3/2 O2 गिव्स ओके येस Al2O3 हे गिवन आहे. ओके मग इथं किती मोल्स आहेत 2 मोल
इथे किती आहे 3/2 मोल. किती फॉर्म झाला 1 मोल. ओके, फक्त आपल्याला ॲल्युमिनियम रिॲक्ट विथ असं म्हणलं आहे O2, म्हणजे ह्या दोन्हीमध्येच रिलेशन घ्यायचं आहे तुम्हाला. ओके, हा लागणार आहे का आपल्याला? नाही. ठीक आहे, या दोन्हीमध्ये रिलेशन कसं घेणार? आता ग्रॅममध्ये घ्यावं लागेल ना. ॲल्युमिनियम ग्रॅममध्ये दिलेलं आहे आणि ऑक्सिजनसुद्धा काय ग्रॅममध्येच आहे. करेक्ट. ठीक आहे, मग ग्रॅममध्ये कन्वर्ट करा. 1 मोलसाठी किती ग्रॅम असतो ॲल्युमिनियम? 27 ग्रॅम. बरोबर आहे ना. ओके, ऑक्सिजन 1 मोलसाठी किती असतो? हा 3/2 ॲज इट इज ठेवा मल्टिप्लाइंग फॅक्टर. ओके, 1 मोलमध्ये किती असतो? 32 ग्रॅम. समजलं का हे? ठीक आहे, मग आता तुम्हाला हे मिळालं रिलेशन, किंवा असं लिहू शकता 2 × 27 ग्रॅम. ओके, करेस्पॉन्ड्स टू, ओके काय असणार आहे 3 × 16 ग्रॅम. देन गिवन किती आहे 9 ग्रॅम. करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच? करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 9 × 3 डिवायडेड बाय, ओके येस 9 × 3 × 16 ना, 16 divided by 2 × 27. It means 8 ग्रॅम. बरोबर आहे का? 8 ग्रॅम. ऑप्शन इज व्हॉट? सेकंड. लक्षात यायला लागले बाळांनो तुम्हाला? ओके, आणखीन काय क्वेश्चन्स घ्यायचे आहेत? आणखीन ट्रिकी आहेत त्याच्यामध्ये क्वेश्चन्स. एक आयडिया सांगितलं तुम्हाला की बाबा कसं कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे ना. पुढचे क्वेश्चन्स पण घ्यायचे आहेत आपल्याला. ओके, पण नंतर घेऊया. आता पुढे जाऊया आपण. लिमिटिंग रिएजंट. ठीक आहे, येस हेडिंग दे बाळांनो, दॅट इज लिमिटिंग रिएजंट. ओके, तर लिमिटिंग रिएजंट काय असतो? इन शॉर्ट, ओके, द रिएजंट विच लिमिट्स द, ओके, प्रोडक्ट. थोडक्यात दी रिएजंट, ब्रॅकेटमध्ये लिहितो, दी रिएजंट विच लिमिट दी प्रोडक्ट. लिमिट दी फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट म्हणू शकतो. फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट म्हणजे थोडक्यात काय की अमाऊंट of product depends on reagent. ठीक है ना, limiting reagent only, limiting reagent. ओके, मग लिमिटिंग रिएजंट कुठलं असतो? ओके, जो रिएजंट, ओके, रिएजंट विच इज इन स्मॉलर क्वांटिटी. बघा किती वेळेनं सांगतोय मी तुम्हाला. जो रिएजंट स्मॉलर क्वांटिटीमध्ये असतो ना, स्मॉलर क्वांटिटी दॅन रिक्वायर्ड असं म्हणू शकताय. रिएजंट विच इज, ओके, ए स्मॉलर क्वांटिटी दॅन required is called limiting reagent. ठीक आहे ना. ओके, आणि जो रिएजंट, ओके, एक्सेस मध्ये असतो, दॅट इज कॉल्ड एज अ, ओके, व्हॉट? एक्सेस रिएजंट. म्हणजे रिॲक्ट झाल्यानंतर सुद्धा रिमेन राहतो रिएजंट. ओके, दॅट रिएजंट, ओके, इज कॉल्ड ॲज अ एक्सेस रिएजंट. येते का लक्षात हे? ठीक आहे. अदर वेनं ॲक्च्युअली डेफिनेशन कसं लिहाल बघा तुम्ही आता. हाऊ टू डिफाईन. ठीक आहे. द रिॲक्टंट विच इज which is completely consumed. Okay, बघा carefully. Reactant which is completely consumed in the reaction and hence limits the amount of product formed. बघा, the reactant which is completely consumed in the reaction and hence
लिमिट्स द अमाऊंट ऑफ प्रोडक्ट फॉर्म्ड. लिमिट्स द अमाऊंट ऑफ प्रोडक्ट फॉर्म्ड. आता बघा एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, खूप इझी एक्झाम्पल आहे. सपोज कालचं एक्झाम्पल घेऊया. ओके, N2 reacts with thrice H2 which gives twice NH3. केअरफुली समजून घ्या वळण अगोदर. ठीक आहे, मला सांगा इथं हा 1 मोल आहे आणि हा किती आहे 3 मोल आहे. विच फॉर्म्स वॉट 2 मोल. मला सांगा जर गिवन तुम्हाला असं आहे, हा 1 मोल आहे आणि तुम्हाला दिलेलं आहे 2 मोल. करेक्ट. ठीक आहे, हा 1 मोल आहे आणि हा काय आहे 2 मोल आहे. रिक्वायर्ड मोल किती आहेत 3 आहेत, पण गिवन मोल्स किती आहेत बळांनो 2 मोल्स आहेत. समजतं का हे तुम्हाला? ठीक आहे, मग लिमिटिंग कुठलं झालं आता 2, कारण रिक्वायर्ड 3 आहेत पण 2च दिलेले आहेत. सो धिस रिएजंट लिमिट्स द फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. धिस इज reagent limits the formation of product of a product. ठीक आहे, मला सांगा आता ह्याचं कॅल्क्युलेशन काय येतं. लिमिट्स द फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट म्हणजे काय. 1 मोलला किती लागतो 3 मोल लागतो. समजतंय का? दिलेत किती 2 मोल्स. करेक्ट. ठीक आहे, आता प्रोडक्ट सोबत त्याचं रिलेशन घेऊया. 3 मोल is H2 produces what 2 मोल NH3. येते लक्षात हे? ठीक आहे, देन 2 मोल प्रोड्युसेस हाऊ मच. प्रोडक्ट सोबत रिलेशन घेतलं ना. मी काय सांगितलं वरती तुम्हाला, अमाऊंट ऑफ प्रोडक्ट डिपेंड्स ऑन लिमिटिंग रिएजंट. मग लिमिटिंग रिएजंट आपण फाइंड आउट केला, कोण आहे H2 आहे. कारण काय 1 मोलसाठी 3 मोल लागतात पण गिवन किती आहेत 2च मोल आहेत. आलं का लक्षात हे? ठीक आहे, मग धिस लिमिटिंग रिएजंट लिमिट्स द फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. मग ह्याच्यावरतीच डिपेंड आहे ना फॉर्मेशन. करेक्ट ना? ठीक आहे, तर बघा is equal to 2 into is 2 divided by 3. It means is 4 divided by 3 is equal to 1 point किती येईल 33. बरोबर आहे ना. 1 point काय येईल 33. समजलं का? 2 मोल्स दिलेले असतील तर एवढाच प्रोडक्ट फॉर्म होतो. बरं रिमेनिंग जो आहे तो काय राहणार आहे एक्सेस राहणार आहे. मग ह्याच्यासोबत किती रिॲक्ट होईल 1.33 सोबत. तर हा जो 1 मोलमध्ये जो काय 1 मोल 3 मोल सोबत रिॲक्ट होतो, तर 1.33 किती सोबत रिॲक्ट होतो हे पण कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. मग एक्सेस किती आहे ते पण फाइंड आउट करू शकतो. बघा इथं काय कॅल्क्युलेट करून देतो मी तुम्हाला. एक्सेस कसं फाइंड आउट करायचं. एक्सेस कोण आहे ते लक्षात येते तुमच्या. N2चा आहे एक्सेस. 1 मोल किती सोबत रिॲक्ट होतो करेस्पॉन्ड्स टू 3 मोल. केअरफुली बघा. ठीक आहे, रिपीट करून बघू शकता तुम्ही. तर आपण हायड्रोजन साठी फाइंड आउट केलं इथं. बरोबर आहे ना. हायड्रोजनसाठी किती मोल्स दिलेले आहेत 2 मोल्सच दिलेले आहेत. 1 मोल 3 मोल सोबत रिॲक्ट होतो, तर 2 मोल सोबत किती रिॲक्ट होतो करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच. करू शकता ना असं तुम्ही. चेक करा आन्सर किती येतं. इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू वॉट 0 पॉइंट किती लागेल 0.67666 समथिंग लागेल. आलं का लक्षात. मग आता ह्याला रिलेट करू शकताय ना. 0.66 मोल्स when reacts with 2 मोल which gives एवढे मोल आले पाहिजेत 1.33 आले पाहिजेत. करू शकताय कॅल्क्युलेशन करून बघू शकताय तुम्ही. समजते का. आले बाळांनो हे लक्षात. एक्सेस आणि लिमिटिंग कसं ओळखायचं. ठीक आहे, आणखीन देतो एक्झाम्पल, डोंट वरी. सपोज कार्बन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन विच फॉर्म्स CO2. ठीक आहे, तुम्हाला हा किती दिला 6 ग्रॅम दिलेला आहे आणि हा सुद्धा काय 6 ग्रॅमच दिलेला आहे. हे काय आहे गिवन आहे. गिवन किती आहे 6 ग्रॅम. असा प्रॉब्लेम लिहिला आपण. वेन
carbon on complete combustion gives CO2. If carbon and oxygen respectively are 6 gram and 6 gram, then find limiting reagent. ओके, एक प्रॉब्लेम दिला तुम्हाला. व्हेन कार्बन ऑन कंप्लीट कंबशन गिव्स CO2. इफ कार्बन एंड ऑक्सिजन रिस्पेक्टिवली आर 6 ग्रॅम अँड 6 ग्रॅम, देन फाइंड द लिमिटिंग रिएजंट. आता बघा, कार्बनचं कंप्लीट कंबशन झालं की CO2 फॉर्म होतो हे सांगितले तुम्हाला. आता तिथे कंडिशन दिली, जर कार्बन 6 ग्रॅम दिलेलं असेल आणि ऑक्सिजन 6 ग्रॅम दिलेलं असेल, बरोबर आहे ना. ओके, तर लिमिटिंग रिएजंट कुठलं असं विचारलं तुम्हाला. व्हॉट इज द लिमिटिंग रिएजंट? ठीक आहे, येस, करा फाइंड आउट मग लिमिटिंग रिएजंट. हे बघा, सुरुवातीला ॲज इट इज लिहा, दॅट इज कार्बन प्लस ऑक्सिजन विच फॉर्म्स व्हॉट? CO2. क्लिअर. कार्बन किती आहे? 1 मोलसाठी 1 मोल प्रोड्यूस व्हॉट? 1 मोल. ओके, हिअर इट इज 12 ग्रॅम, रिॲक्ट्स विथ हाऊ मच? 32 ग्रॅम, प्रोड्युसेस 44 ग्रॅम. हे क्लिअर आहे तुमचं? ओके, 1 मोलमध्ये किती असतो? 12 ग्रॅम. हे लिहिता आलं पाहिजे बाळांनो तुम्हाला. 32 ग्रॅम. इथं 1 मोलमध्ये किती? 44 ग्रॅम, म्हणजे त्याचा मोलार मास ग्रॅममध्ये घ्यायचं. क्लिअर आहे? ओके, आता गिवन किती आहे मला सांगा. 12 ग्रॅमसाठी 32 ग्रॅम लागतो, तर 6 ग्रॅमसाठी किती लागेल? दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. समजलं का? लिमिटिंग रिएजंट फाइंड आउट करण्यासाठी ओके ही ट्रिक इम्पॉर्टंट आहे. मग चेक करायचं इथं 12 ग्रॅम 32 ग्रॅमसाठी 12 ग्रॅमसाठी 32 ग्रॅम लागतो, तर 6 ग्रॅमसाठी किती? हेच करा. ओके, 6 × 32 डिवायडेड बाय 12, 16 ग्रॅम. आलं का लक्षात? ठीक आहे, 16 ग्रॅम of O2 is required to for complete combustion of 6 ग्रॅम of कार्बन लागतो ना. 6 ग्रॅम कार्बनसाठी 16 ग्रॅम लागतो. मग गिवन किती आहे सांगा बरं? 6 ग्रॅम आहे. ओके, बट गिवन इथं काय लिहिलं आपण? 16 ग्रॅम O2 इज रिक्वायर्ड फॉर कंप्लीट कंबशन, बट गिवन O2 इज व्हॉट? 6 ग्रॅम. सो इट इज लिमिटिंग रिएजंट. समजलं ना? ओके, मग ह्या 6 ग्रॅमवरतीच काय डिपेंड असणार आहे? येस, अमाऊंट ऑफ प्रोडक्ट. आलं का लक्षात? ठीक आहे. आता ह्याच प्रॉब्लेमला मी थोडंसं चेंज करून देतो तुम्हाला. बघा, व्हेन 6 ग्रॅम ऑफ कार्बन reacts with 6 gram of oxygen, then the amount of product, that is CO2 formed is, ठीक है, अमाउंट ऑफ प्रोडक्ट CO2 फॉर्म्ड इज. ओके बाळांनो, हे आता अशा टाईपचा प्रॉब्लेम जर दिला तर फर्स्ट ऑफ ऑल यू शुड फाइंड द लिमिटिंग रिएजंट. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, IMP करा ह्या पॉईंटला. IMP फर्स्ट फाइंड लिमिटिंग रिएजंट. डायरेक्ट कॅल्क्युलेट करू नका. लिमिटिंग रिएजंट.
का लिमिटिंग रिएजंट फाइंड आउट करायचं? कारण काय, प्रोडक्टचा अमाऊंट कशावरती डिपेंड असणार आहे? लिमिटिंग रिएजंटवरती डिपेंड असणार आहे. काय सांगितलं मी? प्रोडक्टचं अमाऊंट जे आहे ते कशावरती डिपेंड आहे? लिमिटिंग रिएजंटवरती. आर यू गेटिंग? ठीक आहे, मग फाइंड आउट करूया आपण लिमिटिंग रिएजंट फर्स्ट. येस, कार्बन वेन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन विच फॉर्म्स CO2. बरोबर आहे ना? ओके, मग 12 ग्राम कार्बन रिॲक्ट्स विथ 32 ग्राम ऑक्सिजन टू प्रोड्यूस 44 ग्राम व्हॉट CO2. हे क्लिअर झालं ना वळण होतं? ओके, 1 मोलमध्ये 12 ग्राम असतो. इथं 1 मोल म्हणजे 32 ग्राम असतो. इथं 1 मोल म्हणजे किती? 44 ग्राम. मोलार मास कशामध्ये घेतलं आपण? ग्राममध्ये. आर यू गेटिंग? ठीक आहे, आता गिवन किती आहे? 6 ग्रॅम आहे. लिमिटिंग रिएजंट फाइंड आउट करूया मग. 12 ग्रॅमला 32 ग्रॅम लागतो. तर कार्बन 6 ग्रॅमला किती लागेल ऑक्सिजन? हे लगेचच समजतं तुम्हाला. लिमिटिंग रिएजंट 16 ग्रॅम लागतो. मग गिवन किती आहे इथं? 6च ग्रॅम आहे. आलं लक्षात? मग लिमिटिंग रिएजंट 6 ग्रॅम आहे. मग ह्या 6 ग्रॅमवरनं तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? येस, CO2 फाइंड आउट करायचं आहे. क्लिअर आहे हे? लक्षात येते ना मुलांनो? किंवा असं पण फाइंड आउट करू शकता की बाबा 6 ग्रॅम दोन्ही दिलेले आहेत ना ऑलरेडी तुम्हाला. त्याच्यामुळे लिमिटिंग फाइंड आउट करायला खूप सिम्पल आहे. 12 ग्रॅम 32 ग्रॅमसोबत रिॲक्ट होतो, तर 6 ग्रॅम किती ग्रॅमसोबत रिॲक्ट होतो हे लक्षात आलं तुमच्या. हाफ केलं तर हे पण हाफ. करेक्ट, 16 ग्रॅमसोबत रिॲक्ट होतो. रिक्वायर्ड आहे हा रिक्वायर्ड आहे, पण गिवन किती आहे? 6 ग्रॅम आहे, म्हणजे हा लिमिटिंग झाला. लिमिटिंग असं खूप केअरफुली करावं लागेल तुम्हाला हे. बरोबर आहे ना? मग जर का तुम्हाला 6 ग्राम दिलेला असेल ऑक्सिजन, तर तो किती कार्बनसोबत रिॲक्ट होतो हे पण फाइंड आउट करता आलं पाहिजे तुम्हाला. येते का लक्षात? ठीक आहे, म्हणजे उलट करायचं. 32 ग्राम reacts with 12 ग्राम, then 6 ग्राम reacts with how much? किती सोबत रिॲक्ट होईल सांगा बरं? येस, 32 ग्राम 12 सोबत रिॲक्ट होतो, तर 6 ग्राम किती सोबत? 6 × 12 डिवायडेड बाय 32. बरोबर आहे ना? 4 3 चा 12, 4 8 चा किती? 32. करेक्ट, किती येईल? 18 ना? 18 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू 2.25. बरोबर आहे का? येतं लक्षात? हे 2.25 येतं. म्हणजे गिवन किती आहे बघा. कार्बन किती आहे गिवन? रिक्वायर्ड कार्बन आहे हा. रिक्वायर्ड कार्बन. आणि गिवन किती आहे? गिवन कार्बन किती आहे? सगळ्या गोष्टी ही डिटेलमध्ये सांगतोय मी तुम्हाला. गिवन कार्बन किती आहे? गिवन कार्बन इज इक्वल टू 6 ग्रॅम. मग एक्सेस किती झालं सांगा बरं? एक्सेस इज इक्वल टू करेक्ट 6 minus 2.25 इज इक्वल टू किती होईल बघा? 3.75. 3.75 ग्रॅम कार्बन कसा आहे? एक्सेस आहे. आलं लक्षात हे? ठीक आहे. मग प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन कशावरती डिपेंड आहे? प्रोडक्ट चं अमाऊंट कशावरती डिपेंड आहे? तर लिमिटिंग रिएजंटवरती. हा 16 पाहिजे होता 6 ग्रॅमसाठी. पण दिलेला 6च आहे, मग 6च रिॲक्ट होईल. आलं का लक्षात? मग अमाऊंट कसं फाइंड आउट करायचं? 32 ग्रॅम प्रोड्युसेस और करेस्पॉन्ड्स टू 44 ग्रॅम, देन 6 ग्रॅम करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच? आलं लक्षात हे? इज इक्वल टू 44 × 6 डिवायडेड बाय 32. क्लिअर? हे कॅल्क्युलेट करू शकता बळा नव्हतं तुम्ही? येस, करा कॅल्क्युलेशन. म्हणजे अमाऊंट ऑफ काय मिळेल तुम्हाला? CO2 मिळेल. इथं काय फाइंड आउट करताय तुम्ही? इथं एक्स कन्सिडर करून एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता.
ओके. अमाऊंट ऑफ CO2 प्रोड्यूस्ड ओके विल बी किती आहे आन्सर आलं का इज इक्वल टू 8.25 ग्रॅम 8.25 ग्रॅम विल प्रोड्यूस. आलं लक्षात. CO2 किती फॉर्म होतो 6 ग्रॅम O2 जर रिॲक्ट होत असेल तर फक्त CO2 एवढाच फॉर्म होतो दॅट इज 8.25. हे स्टेटमेंट IMP आहे लक्षात ठेवा. क्लिअर आहे ओके. ओके तुमच्या DPPमध्ये बघा बळानो ओके क्वेश्चन नंबर ओके फर्स्ट जी DPP दिलेली आहे फर्स्ट DPP त्या फर्स्ट DPPमध्ये बघायचं आहे. ओके क्वेश्चन नंबर 57 क्वेश्चन नंबर 57 फॉर द रिॲक्शन ठीक आहे फॉर द रिॲक्शन A plus 2B okay gives C 5 mole of A and 8 mole of B will produce. ओके आता बघा ऑलरेडी रिॲक्शन गिवन आहे तुम्हाला. काय आहे गिवन रिॲक्शन खूप केअरफुली विचार करा बाळांनो. A plus 2B gives what C. आलं लक्षात. हा 1 मोल आहे 1 मोल रिॲक्ट्स विथ 2 मोल. फर्स्ट फाइंड व्हेरी इम्पॉर्टंट फर्स्ट फाइंड लिमिटिंग रिएजंट हे तुम्हाला जमलं पाहिजे बाळांनो अगोदर. तर तुम्ही प्रोडक्टचा अमाऊंट C विचारले ना तुम्हाला C विचारले तर ओके येस आणि मोल्स गिवन आहेत. ओके मग लिमिटिंग रिएजंटच अगोदर फाइंड आउट करायचा. ओके फॉर द रिॲक्शन एक मिनटं फॉर ए रिॲक्शन A plus 2B gives C 5 moles of A and 8 moles of B will produce. ओके ऑप्शनमध्ये दिलेले आहेत तुम्हाला C करेक्ट ना. C मोल्स फाइंड आउट करायचे आहेत तुम्हाला. लक्षात आलं का. ठीक आहे मग फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट द लिमिटिंग रिएजंट. मला सांगा 1 मोलसाठी 2 मोल B लागतात. 1 मोल ऑफ A लिहून देऊ का असं बाळांनो तुम्हाला. 1 मोल ऑफ A रिक्वायर्ड 2 मोल हा 1 मोलच आहे ठीक आहे ना. 2 मोल्स ऑफ B to produce 1 मोल C. गरज नाही लिहायची बरोबर आहे ना. आपण इथं मेन्शन केलेलं ऑलरेडी 1 मोल रिॲक्ट्स विथ 2 मोल टू प्रोड्यूस 1 मोल म्हणजे 1 मोलसाठी 2 मोल्स रिक्वायर्ड आहेत. करेक्ट नोट करा हे मी आता रफ करतो. ओके ठीक आहे खालीच लिहूया काय प्रॉब्लेम नाही. A plus 2B gives C 1 मोलसाठी ओके किती लागतात करेस्पॉन्ड्स टू 2 मोल. देन 5 मोलसाठी किती लागतील डेफिनेटली डबल लागतील ना रे बोला करेक्ट ना. डबल लागतील 2 × 5 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू 10 मोल लागतील. येतं का लक्षात. 1 मोलसाठी 2 मोल्स लागतात पण काय येस 5 मोलसाठी 10 मोल लागतील. हे सहज समजते तुम्हाला इथं समजते ना. विचार करायचा असा वळानो तुम्ही. ओके येस मग 10 मोल जर लागत असतील क्लिअर ना. ओके 10 मोल जर लागत असतील गिवन किती आहेत 8 आहेत बट गिवन मोल्स ऑफ B इज इक्वल टू 8 मोल. किती आहेत 8 मोल्स आहेत करेक्ट ना. ठीक आहे ओके मग 8 मोल्स काय झाली लिमिटिंग रिएजंट. मग लिमिटिंग रिएजंट काय झालं लिमिटिंग रिएजंट इज B. ओके मला समजून सांगायला वेळ लागेल पण तुम्हाला कॅल्क्युलेशनला वेळ नाही लागला पाहिजे. सेकंड टाईम फर्स्ट टाईम वेळ लागेल थोडासा करेक्ट ना. ठीक आहे येस आता इथं लिहितो मी. ओके मग मला सांगा आता ह्या रिलेशन कोणाचं घ्यावं लागेल आपल्याला लिमिटिंग रिएजंट आणि प्रोडक्टचं रिलेशन घ्यावं लागेल. काय सांगितलं मी लिमिटिंग रिएजंट आणि प्रोडक्ट्स. ओके मग 2 मोल्स ऑफ B 2 मोल्स ऑफ B करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच 1 मोल ऑफ ओके एस वॉट C. 2 moles of B corresponds to 1 mole of C.
देन गिवन किती आहेत 8 मोल्स. 8 moles of B corresponds to how much? Is equal to 8 into 1 divided by 2 is equal to 4 mole. क्लिअर झालं बाळांनो हे? ओके येस, म्हणजे 4 मोल लागतील. आन्सर आहे का 4 मोल्स? आहे, ऑप्शन 2. ठीक आहे बाळांनो, आजचा हा पार्ट प्रॅक्टिस करा, कालचा पार्ट प्रॅक्टिस करा. ओके, आत्तापर्यंत जे काही झालं ना, ओके ते पूर्ण रिवाईज करून घ्या बाळांनो आता. ठीक आहे ना. उद्याच्या लेक्चरला ना तुमच्या DPP ज्या दिलेल्या आहेत त्याच्यामधले जे काही ट्रिकी क्वेश्चन्स आहेत, करेक्ट, ओके ते सॉल्व करूया आपण. आणि तुम्हाला वाटलंच तर ना, ओके ह्या क्वेश्चन्स अप टू दी फर्स्ट जे DPP आहे, फर्स्ट DPPमध्ये ओके तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स येतात बळण, ओके केअरफुली ऐका. फर्स्ट DPPमध्ये आपण ओके ॲप टू दी क्वेश्चन नंबर स्टायक्योमेट्रीपर्यंत जे काही प्रॉब्लेम्स आहेत, बरोबर आहे ना. ओके त्याच्यामध्ये इक्वॅलंट वेट पण झालेलं ना, लक्षात येते. ओके तिथपर्यंत प्रॉब्लेम्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये DPPमधून डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तुम्हाला जिथे जिथे प्रॉब्लेम्स येतात, ओके तुम्ही काय करू शकताय, त्याचे फोटोज काढून तुम्ही पाठवू शकताय. ठीक आहे ना. ओके आपण पॉईंट टू पॉईंट क्वेश्चन्स घेत जाऊया. ओके आणि तुम्हाला जर सिम्पल क्वेश्चनमध्ये सुद्धा डाऊट जर असेल, ओके तर तुम्ही ते पाठवू शकताय. ओके आणि अकॉर्डिंगली तुम्ही ते लेक्चरमधून क्लिअर करून घेऊ शकताय. ठीक आहे ना. ओके आय थिंक टुडे विल स्टॉप हिअर. ऑल दी बेस्ट.